दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभा देवो नम. श्री कुलदेवताय नम. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नम. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्योतित गगनसदृश तस्मयादिलक्ष्म्य एक नित्य विमल चलन सर्वधी साक्षाभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुनी नमनी. ओम रक्तांड रक्तवर्णेय पद्मनेत्र सहास्यवंदना कटाटोपीच माला दंडकमलधारक कंठकारक रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पहिमान. जया जयाजी श्री सागरा विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामिता अनंता सर्व सकल जो सकल विश्वासा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता तो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुनतया हा महाविष्णूचा अवतार. गजवंदन शिवकुमार एकदंत फशंदर अभ्यंगलीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे व्हावे हेही जिचा वरप्रसाद मागता मूढ पीडित होती तत्वाचा सकल काव्यार्थ हेत होता त्रिभ्रामसुता नेमिली. जिचा वरप्रसाद मागता मूढ पडले होती तत्वाचा सकल काव्यार्थ येत हाता त्रिब्रह्मसुता नेमिले. जो अज्ञानमिती निरनाशक अधिकादी छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. जो अज्ञानती निरनाशक तवी असते माता पिता तैसे सर्व श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी दयाचे नामस्मरण वारंवार चरणी तयाचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वरी तिन्ही देवाचा अवतार त्रैलोक्यवीर त्रिकुमार दत्तात्रय नेमिली. या धर्मसंस्थापना करुणी युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतेस अवतार प्रत्यक्ष जो काय त्रिकुमार अक्कलकोटी संचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीचा कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळ कोणासी कळेना तो स्वामी नामे महासिद्धी अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविला नाना विविध मनोरथ पुरवले त्याच्या साष्टांगी नेमुनी. करी प्रार्थना कर जोडुनी आपला विख्यात महिमा जाणे गावयाची योजिले करता आणि करविता तोची एक स्वामीनाथा. माझी अठाई वार्ता मीपणाची नसे ऐसे ऐकुनी स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी आता नेमू साधू ग्रंथ. जयाशी नाही भेदाभेद तो सत्वा सुखी आनंदमयी सदोदित राहती. वास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंत नेमले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी राहिले. श्रीधर आणि वामन जयाची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलते मान. तयाचे चरण नेमिले ईश्वचरणी झडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथ आरंभी नेमते वार प्रसादे कारणे आहो आम्ही संतजनी मज दावावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ राहीने ग्रंथरचना करावी आता करू नमन. जे काही श्रोते विचलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रावणी सुंदर बैसेले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा श्री श्रावणी. असे माझी असंस्कृत वाणी तयाकडे न पाहावे. स्वामींची लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णता ग्रंथ
पसरले समुद्रास. त्या महादूतीतून पाहिले अमोल मुक्ता फळे घेतली काही. धावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकार कथा समस्त सदा भक्त परस्तो प्रथम अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरण नामन प्रथम अध्याय गोडहा. श्री शंकरामस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभामस्तु. श्री स्वामी चरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नम. कमना धरुनी जी भेजते होय माझे मनोरथ पूर्ती. ऐसे निकाम भक्तीप्रती कैवल्य प्राप्ती होतीसे. अक्कलकोटे माझा जरी चाराप्पा मोदी न घरी. बैसले समर्थाशी स्वारी भक्तमंडळी विशेष्ट. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा. परतला त्या दिवशी साचा आधार तयाचा केला काही. त्या सवे एक परसी आला होता दर्शनासी. येथे येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणून एक हारी. दोघासी बसवूनी देहावरी. तिसऱ्यावरी बसले आपण. पाहुणे स्वामीर्थांचे तेज उभयंतासी वाटे चोज. साहेबांनु प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागूनी. आम्ही कर्दळवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे. देखले अपूर्ण बांगलादेश संपूर्ण. आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन. पाहिले गंगाटोक पावन. नाना तीर्थे हिंदून हरिद्वार प्रति गेलो. परी पाहिले केदारेश्वर. हिंडलो तीर्थे समग्र. 80,000 नगरे आम्ही देखली. मग तेथुनी सहज गती परतलो गंगा गोदा टोकाप्रती. जयाचे महाप्रख्याती पुराण तरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नान. स्थळे पाहिले परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादासी परतलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छे तिथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथुनी स्वइच्छे केवळ. मग पाहिले माहुळ. देश हिंडूनी सकळ. सोलापुरी परतलो. तिथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छे. अक्कलकोटाप्रती येणे तेथुनिया झाले. ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल व्रत. ऐसे मुळापासून 10 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न झाली. दर्शन घेता साधू दिगंबर. लीला विग्रह यतिवर्य. कंबरेवर ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाप्त. आनंदे भक्त परस्तो द्वितीय अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा. श्री गणेशाय नम. धन्य धन्य तिचे जगती. स्वामी चरणी जयाची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाखवती. काही वर्षे करुनी स्नान. मंगळवेढे सोडिले. माहुळ माझी वास्तव्य करती. अप्पा टोळ झाले भक्त. तेथील सकल व्रत अल्पमती केऊ वर्णू. सर्व घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटीसी. अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडले. टोळ गेली या परतुनी. स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवे करी. परी नच मानले तया. तेथुनी निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामाद्वारी बैसले. ती राज स्वइच्छे. तिथे एक विद्य होता. तो करी त्याची थत्ता. परी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला. पूर्व पुण्यस्थवन निश्चिती. आले चोळाप्पाच्या या ग्रहाप्रती. स्वामीसी जाणूनी ईश्वरमूर्ती. चोळाप्पा करी आदर. योग योगीदी काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाहुनी स्वामी आले
सदनाते तयाची देखुनी भक्ती स्वामी तिथे भोजन करती तेव्हा चोळाप्पाची चिंती आनंद झाला बहुसाळ तपसुनी दयाच्या घरी राहिले स्वामी अंतरी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवर दक्ष आले कारभारी परम ज्ञानी असते ते चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोक चमत्कार दाखवती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नुपुसासी कळाला वृत्तांत ते आली या नगरात यती विख्यात परतले वार्ता ऐसी ऐकून राव बोलले काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लावली भेटू तया अंतिवर्य परी ते केवळ अर्थज्ञानी ऐसी वार्ता ऐकूनी कानी हे सत्य जरी येऊनी आत्ताच देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्त पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्त पळूनी गेले दुरी चरणी भक्ती झडली ते सकल सभा आनंदली स्वस्ती पाऊल वंदिले षोडाचार्य पूजा केली स्वामी मूर्ती नुप्रराये इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समुद्र प्रेम भक्त परस्तो तृतीयदश अध्याय गोडा श्री स्वामी राजा नमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय।